अय बाबा दमादमानं खडी खाली कर, तिकडं गायांच्या नाकात धूळ जाईन, सर्दी बिर्दी झाली मग काय करायचं? गर्लफ्रेंड आहे की नाही? 4-5 आहे. 4-5. हा चायला हा गडी काय विचारू राहिला त्याच्यालाच माहिती भाऊ. इथं एकच भेटा आणि 4-5 कुठं? हो पॅक बांधा, नाही तर मागच्या मागं कांदे गळून जातील. एक तर कांद्याला भाव लई हो. कसं आहे ना पब्लिक, नंतर ट्रॅक्टर नाही का घरी पोच करायचा होता, त्यासोबत रोट्या होता. मग ऋषी शेट्टी नाही का रोट्या जोडून दिला. आज गडी बाना किती खुश आहे. कांद्याचे लईच पैसे होते काय नको. अय फिल्टर जास्तच झालं काय नको, लईच चमकू राहिलो. चायला ही गुन्ही पाडायला लागली भाऊ. एक तर रस्ता पण असा आहे ना डायरेक्ट महामार्गची. पुण्यावरून निखिल शेट आलते, मग त्यांनी घरी बोलवलं होतं. मग काय लगेच निघाले. तिथे एवढी पब्लिक गेली होती ना, कॅमेऱ्यात कोणाला घ्यावा तेच कळत नव्हतं. माझं तर डायरेक्ट भाजीपालाच केलता त्यांनी. चायला एवढे जण गाडीवर बसले, सगळ्यांना जर काम वाटून दिलं तर मला नाही का गाडी चालवायचं टेन्शनच राहणार नाही. अय मला टाटा करा टाटा हंगा असं. त्यात काय भाऊ हाय ते बरं आहे, ट्रॅक्टरचं टायरच पंक्चर झालं. मग नानांनी मला फोन केला, दुसऱ्या मिनिटात मी आलो, तिसऱ्या मिनिटात टायर खोललं, 4थ्या मिनिटात डायरेक्ट टायर पंक्चर काढायला घेऊन गेलो. माझा